श्रोते हो नमस्कार. वाचन यात्रेच्या या भागामध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. श्रोते हो, आपण माझं चॅनेल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा, जेणेकरून आम्हाला प्रोत्साहन मिळेल. आम्ही आपल्या प्रतिक्रियांची वाट पाहत असतो. आज आपण या भागामध्ये वाचणार आहोत महापराक्रमी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांचा संक्षिप्त जीवनपट. जन्म 14 मे 1657 साली किल्ले पुरंदर येथे, जिल्हा पुणे, ज्येष्ठ शुक्ल 12 शके 1579 रोजी गुरुवारी झाला. वय 2 वर्ष. 5 सप्टेंबर 1659 मातोश्री सईबाई यांचे निधन झाले. वय वर्ष 8. 18 जून 1665 पुरंदरच्या तहाप्रमाणे मिर्झाराजे जयसिंगाकडे ओलीस म्हणजे जामीन. छत्रपती संभाजीराजे यांची निर्भयता व चातुर्य पाहून यांनी त्यांना 5000ची मनसबदारी दिल्याने राजकारण प्रवेश केला. वय वर्ष 9. 21 ऑगस्ट 1666 औरंगजेबाच्या आग्रा कैदेतून ऐतिहासिक सुटका. आग्रा ते रायगड 1300 किलोमीटर प्रवास. पाऊस, नद्या, नाले, डोंगर, दऱ्या, जंगले यातून वेषांतर करून कधी चालत तर कधी घोड्यावर असा खडतर प्रवास करीत 3 महिन्यांनी छत्रपती संभाजीराजे रायगडावर पोचले. वय वर्ष 14. बुधभूषणसह 3 ग्रंथ लिहिले. एकूण 9 भाषा शिकले. नीतिशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र व युद्धशास्त्र यांचा अभ्यास व सराव केला. पुढे याच मेहनतीच्या बळावर छत्रपती संभाजीराजे प्रत्यक्ष राज्यकारभारात सहभागी होऊ लागले. विलक्षण हिमतीने छत्रपती शिवाजीराजांच्या नंतर केवळ 9 वर्षात छत्रपती संभाजीराजांनी जनतेच्या व सैन्याच्या साथीने स्वराज्याचा विस्तार 5 पट व खजिना 3 पट केला. वय वर्ष 15. 1672 खंबात म्हणजे गुजरात प्रांतावर छत्रपती संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली सैन्याने स्वारी केली. वय वर्ष 17. 6 जून 1674 छत्रपती शिवाजीराजांचा राज्याभिषेक. छत्रपती संभाजीराजे यांचा युवराज्याभिषेक झाला व ते स्वराज्याचे युवराज झाले. युवराजांना मंत्रिपदासारखे अधिकार असत व त्यांना राज्यकारभार न्यायनिवाडे करता येत असत. वय वर्ष 17. 17 जून 1674 स्वराज्याच्या आई राजमाता जिजाबाई आऊसाहेब यांचे निधन झाले. सन 1671 ते सन 1674 छत्रपती संभाजीराजांनी युवराज या नात्याने राज्यकारभार स्वतंत्रपणे सांभाळला. वय वर्ष 18. सन 1675 छत्रपती संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली मराठी लष्कराने दक्षिण हिंदुस्थानात गोवळकोंडा, भागानगरी म्हणजे हैदराबाद, हुबळी, रायबागपर्यंत प्रदेश जिंकला. वय वर्ष 23. 3 एप्रिल 1680 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचे रायगडावर आकस्मिक निधन झाले. त्यावेळी छत्रपती संभाजीराजे पन्हाळगडावर होते. पित्याच्या मृत्यूची बातमी त्यांना कळू दिली नाही, त्यामुळे अंत्यविधीस व दशक्रियेस ते उपस्थित नव्हते. वय वर्ष 23. 16 जानेवारी 1681 छत्रपती संभाजीराजे यांचा पित्याच्या मृत्यूनंतर 10 महिन्यांनी राज्याभिषेक करण्यात आला. राज्याभिषेकाच्या 15व्या दिवशी मोगलांची वैभवशाली नगरी बुरानपूर म्हणजे मध्य प्रदेश येथे यशस्वी चढाई केली. 4000 सैन्यासह सलग 5 दिवस 5 रात्र घोडदौड करीत धडक मारली. सुरतेवर हल्ल्याचा बहाणा करून शत्रूला चकवले. वय वर्ष 23. 8 सप्टेंबर 1681 औरंगजेब स्वतः 5 लाख फौजेसह स्वराज्यावर स्वारीसाठी निघाला. यात 3 लाख घोडदळ, 2 लाख पायदळ, 1 लाख इतर सैन्य, 22 सरदार, 3000 उमराव, औरंगजेबाची 2 मुलं व 40 नातू, 70 मोठ्या अवजड तोफा, 300 लहान तोफा, प्रचंड युद्धसामग्री व दारुगोळा होता. या सर्वांना छत्रपती संभाजीराजे व त्यांचे 80,000 सैन्य पुरून उरले. वय वर्ष 23 ते 32 वर्ष. या 9 वर्षात छत्रपती संभाजीराजांनी 145 लढाया केल्या. एकही वर्ष शांतता नाही की विश्रांती नाही. विशेष म्हणजे सर्वच्या सर्व लढाया जिंकल्या. स्वराज्याचा उत्तरेत व दक्षिणेत मोठा विस्तार केला. वय वर्ष 25.
संपूर्ण मुंबई बेट विकत घेण्यासाठी इंग्रज गव्हर्नर केजविन यांच्याशी बोलणी केली. व्यवहार अंतिम टप्प्यात असताना पोर्तुगीज व जंजीरकर सिद्दी यांनी आडकाठी केली. पराक्रमी छत्रपती संभाजी राजांना ठार मारण्याचे काही स्वकीय व परकीयांकडून कट रचण्यात आले होते. वयवर्ष 32. 3 फेब्रुवारी 1689. सरदेसाई यांचा वाडा संगमेश्वर या ठिकाणी जिल्हा रत्नागिरी येथे आपल्याच 5 फितूर भांडगुळांनी वतनाच्या लालसेने दगा देऊन छत्रपती संभाजीराजांना औरंगजेबाला पकडून दिले. मोगलांच्या 5 लाख फौजेला व स्वतः औरंगजेबाला जमले नाही ते नीच काम या 5 गद्दारांनी केले. मराठ्यांचा छत्रपती मोगलांना जिवंत पकडून दिला. मराठ्यांचा राजा छत्रपती मोगलांना जिवंत पकडून दिला, ज्याने आपल्या कारकिर्दीत स्वराज्याचा एकही किल्ला पडू दिला नाही आणि आरमारातील एकही जहाज बुडू दिले नाही. अशा अपराजित दिग्विजयी राजाचा घात झाला. कैदेतील अतोनात हीन वागणूक, क्रूर शारीरिक व मानसिक छळ, संभाजी राजांचे अतुलनीय बलिदान बघूया आपण. 3 फेब्रुवारी 1689 रोजी छत्रपती संभाजीराजे व कवी कलश यांना श्री संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी येथे घातपात्याने पकडले. 14 फेब्रुवारी 1689 रोजी स्थळ पेडगाव, बहादूरगड, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर येथे संभाजीराजांना घाणेरड्या उंटावर उलटे बसवून, विदूषकी कपडे घालून, गळ्यात कडब्याची पेंडी बांधून, मानेला लाकडी खोडा लावून, हात बांधून मिरवणूक काढली. या मिरवणुकीत मोगल सैन्य त्यांना क्रूरपणे भाल्याने टोचत होते. बहादूरगडावरून छत्रपती संभाजीराजांना वडू बुद्रुक, तुळापूर, तालुका हवेली, जिल्हा पुणे येथे आणले व उघड्या अंगाने साखळदंडाने अपमानास्पद दाबून ठेवले. झोप उभ्याने डांबलेल्या अवस्थेत घ्यावी त्यावेळी घ्यावी लागे व निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जाई. त्यामुळे त्यांनी पुढे जेवणाचा त्याग केला. छत्रपती संभाजीराजे यांची तिघांनी अमानुषपणे जबडा उघडून जीभ चिमट्याने धरून जोरात हिसडा देऊन बाहेर ओढले आणि धारदार कातरीने मुळापासून कापले. छत्रपती संभाजीराजे यांची त्यानंतर लालबुंद सळ्या तेजस्वी डोळ्यात घातल्या व बुबुळे बाहेर काढले. राजांच्या डोळ्यात एवढे तेज होते की ज्या व्यक्तीने या शिक्षेचा अंमल केला व बुबुळे हातावर घेतली ती पाहून त्यास वेड लागले. डोळे बधीर व्हावे व काही ऐकू येऊ नये म्हणून संभाजीराजांच्या कानात अतिउष्ण द्रवरूप शिसे ओतले. जनावराप्रमाणे अंगावरची कातडी सोलली जाई व त्यावर मिठाचे उष्ण पाणी सारखे टाकले जाई. त्यामुळे जखमा चिघळत व प्रचंड वेदना होत असत. 11 मार्च 1689, फाल्गुन अमावस्या शके 1610, गुढीपाडवा प्रचंड हाल करून झाल्यावर मग डोके छाटून एका भाल्यावर ठेवून तुळापूर, तालुका हवेली, जिल्हा पुणे येथे क्रूरपणे मिरवणूक काढली. छत्रपती संभाजीराजांच्या मृत्यूनंतर त्यांचे हातपाय तोडले, शरीराचे अवयव वेगळे केले व परिसरात फेकून दिले. या अवयवांना कोणी हात लावल्यास त्याला फाशी दिली जाईल असे फर्मान काढले. स्वराष्ट्र व स्वधर्म या भावनेतून अनंत क्लेशदायक यमयातनांशी छत्रपती संभाजीराजांनी झुंज दिली. औरंगजेबाला जिरेटोप खाली टाकायला लावणारे छत्रपती संभाजीराजे त्यांची कैदी होते आणि ते सुटणार नाही याची खात्री असताना असा छळ केल्याने बादशहाच्या कोतेपणाचे आणि छत्रपती संभाजीराजांच्या मोठेपणाचे दर्शन घडून येते. जगातील कोणत्याही राजाचा असा अमानुष छळ झाला नाही. स्वराज्यासाठी, स्वातंत्र्यासाठी, रयतेसाठी, मातृभूमीसाठी क्रूर व हीन छळ संभाजीराजांनी हसत सहन केला. छत्रपती संभाजीराजे यांच्या या हौतात्म्यातून एका स्वातंत्र्य समराचा उद्रेक झाला. राजरक्षण व धर्मरक्षण याची यज्ञकुंड पेटले. त्यांच्या ज्वालात औरंगजेबाच्या धर्मयुद्धाची राख झाली. यामुळे पेटून उठलेल्या मराठ्यांनी औरंगजेबाला 15 वर्ष सळो की पळो करून सोडले आणि शेवटी महाराष्ट्रातच गाडले व हिंदुस्थानातील मोगल सत्तेचा शेवट केला. छत्रपती संभाजीराजांचे शौर्य व महान बलिदान केवळ महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण हिंदुस्थानाला प्रचंड प्रेरणा देणारे आहे. स्वराज्याच्या अस्तित्वासाठी करावा लागलेल्या लढाया आपण बघूया. छत्रपती संभाजीराजांनी 9 वर्षात 145हून अधिक लढाया केल्या, म्हणजे सरासरी वर्षाला 16 व महिन्याला 1 लढाईस सामोरे जावे लागले. सन 1681
जानेवारीमध्ये 1681 साली मराठ्यांनी बुऱ्हाणपूर म्हणजे मध्य प्रदेश येथे हल्ला केला. हिंदुस्थानातील मोगलांच्या साम्राज्याचे दुसऱ्या क्रमांकाचे संपन्न शहर होते. फेब्रुवारी 1681 साली बागलान म्हणजे नाशिक भागात सैन्य संचलन. औरंगजेबाच्या सैन्याची धुळधाण उडाली. मार्च एप्रिल 1681 साली नळदुर्ग किल्ल्यावर छत्रपतींच्या सैन्याने धाराशिव म्हणजे उस्मानाबाद येथे धडक मारली. मे मध्ये 1681 साली दमनच्या बाजूने आपली घोडी दामटली. जुलै 1681 खांदेरी उंदेरीवर आक्रमण. ऑगस्टमध्ये 1681 मध्ये स्वराज्याच्या सेनापतीने सिद्धीच्या जंजिऱ्याजवळ उंदेरी बेटावर म्हणजे किल्ल्यावर पुन्हा हल्ला केला. ऑक्टोबर-नोव्हेंबर 1681 मध्ये मराठ्यांचा एक सरदार 5000 सैन्यासह अहमदनगरवर चालून गेला. मुलहेर सालहेर. डिसेंबरमध्ये छत्रपती संभाजीराजे यांचे सैन्य सोलापुरात घुसले. 1982 मध्ये वरील वर्ष 1681 मधील चौपेर हल्ल्याप्रमाणेच वर्ष 1682 नंतरही छत्रपती संभाजीराजे यांचे सरदार शत्रूवर तुटून पडले. रहमतपूर, सातारा, सांगोला, मंगळवेढा इत्यादी ठिकाणी मोगल प्रदेशात धुमाकूळ घातला. सन 1983 मध्ये कावेरी नदीच्या महापुरात रात्री घोडी दौडवून म्हैसूरवर मराठी झेंडा फडकवला. कल्याण, भिवंडी, रायगड येथे सन 1684 मध्ये 11 नोव्हेंबर रोजी इंग्रजांवर वचक बसवून तह केला. लोहगड, धाराशिव येथे लढाई केली. 1685 मध्ये प्रचंडगड म्हणजे रोहिडा, साताऱ्याच्या किल्ल्यावर, कारवार, कर्नाटक येथे मराठ्यांनी धरणगाव लुटले. इंग्रजांची वखार जाळली. 1686 मध्ये विजापूर येथे गोवळकोंडा या दख्खनच्या मित्रांना मोठी मदत केली. 12,000 घोडदळ दिले आणि 5,000 पायदळ पुरवले. पुन्हा म्हैसूरवर आक्रमण करून राजा चिक्कदेवराय यांना शरणागती पत्करण्यास भाग पाडले. 1686 साली मिरज येथे सांगली, कोल्हापूर येथील मोठ्या मोगल तळावर सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी 20,000 सैन्यासह आक्रमण केले. मोगलांचा बेळगावपर्यंत पाठलाग केला व बेळगाव किल्ला जिंकला. 1687 साली मराठ्यांनी कर्नाटकातील कावेरीपाक व चेतपेट येथे या किल्ल्यांवर हल्ले चढवले आणि पुढे चेप्पट्टणम येथपर्यंत मजल मारले. हर्जीराजे यांनी अकार्ट, कांजीवरम जिंकून मद्रासपर्यंत धडक मारली. इंग्रजांचा किल्ला फोर्ट जॉर्ज याला वेढा दिला. 1688 साली हर्जीराजे यांनी पाँडेचेरीला धडक मारली व पाँडेचेरी जिंकली. पाँडेचेरीच्या गव्हर्नरला व्यापारी सवलती दिल्या. अशा प्रकारे सिन्नर, नाशिक, जालना, बीड, बहादूरगड, पेडगाव, रामनगर, अहमदनगर, चौल, रेवदंडा, रायगड, भिवंडी, कल्याण, ठाणे, वराड प्रांत म्हणजे धुळे, जळगाव, मडगाव, म्हापुसा, साष्टी, जुवे, बारदेश, गोवा, भीमगड, विजापूर, धरणगाव, दिंडोरी किल्ला, पुन्हा अहमदनगर इत्यादी भागात कधी छुपे तर कधी उघडपणे आक्रमण केले. यातील बऱ्याचशा आघाड्यांचे नेतृत्व स्वतः संभाजीराजे करत. उदाहरणार्थ जंजिऱ्यावरील आक्रमण, गोवा, म्हैसूर इत्यादीवरील आक्रमणे. तसेच छत्रपती संभाजीराजांनी चित्रदुर्ग, धर्मपुरी, म्हैसूर, जिंजी, त्रिचनापल्ली, मद्रासचा भाग, पाँडेचेरी, त्रिवेंद्रम इत्यादी दक्षिण भागातील 22 किल्ले स्वराज्याला जोडले. आता बघूया छत्रपती संभाजीराजे यांची राजकारण, रणनीती व युद्धनीती. छत्रपती संभाजीराजे यांनी जगातील पहिले बुलेटप्रूफ जॅकेट तयार करून घेतले. समुद्रात जगातील पहिला तरंगता तोफखाना उभारला. जंजिरा किल्ला जिंकण्यासाठी 1 किलोमीटर लांब सेतू समुद्रात बांधला. पश्चिम किनारपट्टीवर गलबते तैनात केली. किनारपट्टीला बळकटी देण्यासाठी नवीन जलदुर्ग उभारले. आदिलशहा व कुतुबशहाची एकजूट केली. तसेच उत्तर प्रदेशापासून राजस्थान, कर्नाटक, तामिळनाडूपर्यंतच्या राजांना एकत्र येण्यासाठी प्रयत्न केले. शिवाय अरब सेनापती जंगेखान यांच्यासह काही परदेशी राजांशीही संधान बांधले होते. सिद्धी, पोर्तुगीज, डच, इंग्रज यांना त्यांच्या बेळ्यात कोंडून ठेवले होते. त्यांना तह करण्यास भाग पाडले. तहातील नियम, अटी व तरतुदी पाहिल्यास छत्रपती संभाजीराजांची दूरदृष्टी दिसून येते. सन 1681 फ्रेंचांकडून लांब पल्ल्याच्या तोफा खरेदी केल्या. सागर किनाऱ्यावर कडक टळणी होती. एकट्या मुंबईच्या खाडीत त्यांची 100 गलबती होती. अलिबाग येथे 5000 सैन्याचा तळ होता.
आरमार व सैन्य आधुनिक व सुसज्ज ठेवण्यासाठी परदेशी तंत्रज्ञान व प्रशिक्षण घेतले व त्याचबरोबर ते तंत्रज्ञान शिकून स्वतःचे बारूदखाने तयार केले. कुडाळ व दिचोली येथे युद्धसामग्री कारखाने उभारले. जखमी आजारी सैनिकावर प्रसंगी छत्रपती संभाजीराजे स्वतः उपचार करीत. गोव्याच्या व्हाईसराय कौट दे आलोहोर याला 2 वेळा पराजित केले होते. भक्कम किल्ले राजगड, पुरंदर, सिंहगड, पन्हाळा, रायगड हे किल्ले तर अगदी 10-11 वर्षे झुंजले असते तरी मोगलांना मिळाले नसते. एवढी भक्कम संरक्षण व्यवस्था छत्रपती संभाजीराजांनी केली होती. त्यामुळे औरंगजेबाने 26 वर्षे लढून देखील त्यांना महाराष्ट्र जिंकता आला नाही. मोघल फौजेवर प्लेग जंतू, जैविक अस्त्र यांचा त्यावेळी वापर केला होता. औरंगजेब बादशाहवर आत्मघातकी पथकाचा हल्ला, पण बादशाहचे नशीब बलवत्तर होते म्हणून वाचला. मोगल सैन्यावर विष प्रयोग केला. मोगल सैन्याच्या मार्गावरील जलाशयांमध्ये मराठा सैन्य विष कालवत, उपासमार व्हावी म्हणून राणे पेटवत, सैन्याला अन्न व जनावरांना चारा मिळू नये अशी युद्धनीती व डावपेच करत. छत्रपती संभाजीराजांचे हेच युद्धाचे धोरण रशियाने दुसऱ्या महायुद्धात जर्मनीविरुद्ध वापरले. औरंगजेब स्वतःला इराणी समजत असे, त्यामुळे मोठ्या व महत्त्वाच्या पदावर इराणी लोकांची नेमणूक केली होती. तो भारतीय मुसलमानांना कमी लेखत असे. नेमका हाच मुद्दा पकडून छत्रपती संभाजीराजांनी मोगलात फूट पाडली. काही सरदार व औरंगजेब पुत्र अकबर हा छत्रपती संभाजीराजांना येऊन मिळाला. त्यांच्या मदतीने दिल्लीचे तख्त काबीज करण्याचे नियोजन राजांनी केले होते. त्यामुळे खवळलेला औरंगजेब स्वतः 5 लाख फौज घेऊन संभाजीराजांवर चालून आला. आता बघूया छत्रपती संभाजीराजांचे समाजकारण व अर्थकारण. धर्मांतरावर कायदेशीर बंदी घातली. बालमजुरी व गुलामगिरी विरुद्ध कडक कायदे केले. छत्रपती संभाजीराजे प्रसंगी शेतकऱ्याच्या शेतात त्यांच्या बांधावर जाऊन त्यांचे अश्रू पुसत. छत्रपती संभाजीराजांनी शेतकऱ्यांची कर्जे माफ केली. जगात प्रथमच शेतीसाठी जलनियोजन केले. शेतकऱ्यांसाठी पीक कर्ज योजना राबवली. गुरे चराई कर रद्द केला. शत्रूच्या हल्ल्यात व जाळपोळीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना नुकसान भरपाईसाठी स्वतंत्र मदत व पुनर्वसन विभाग तयार केला आणि कायम सहाय्याची सोय केली. संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपुरात सुरू करून त्यास संरक्षण देऊन त्यासाठी तुकोबांचे पुत्र महादोबा यांच्याकडे आर्थिक तरतूद केली. देहू क्षेत्रास 1680 19 ऑगस्टच्या आदेशाने कायम उत्पन्नाची सोय केली. समर्थ रामदास स्वामींच्या चाफळ येथील जिल्हा सातारा येथील मठ आश्रम राम मंदिरासाठी तेल, तूप, धनधान्य, मीठ, डाळ, तांदूळ, सुपारी, कात, रोज 500 विड्याची पाने. समर्थ रोज विडा खात असत, त्यामुळे विड्याची 500 पाने इत्यादी सह रोख रकमेची तरतूद केली. दुधासाठी 1 म्हैस, ती भाकड झाल्यावर दुसरी म्हैस देणे असा आदेश काढला. मौनी बाबा गोसावी यांना दानपत्र देऊन वार्षिक उत्पन्नाची सोय केली. मांढरदेव या देवस्थानास जमीन दान केली. तुळजापूर कुलस्वामिनी भवानी मातेस मोठे दानपत्र व वार्षिक रोख रकमेची योजना केली. उत्तम आर्थिक नियोजन, कडक शिस्तीचे प्रशासन, प्रबळ लष्कर या तिन्ही बाबतीत छत्रपती संभाजीराजे सरस होते. त्यामुळे त्यांच्या खजिन्यात विपुल संपत्ती, धान्य व युद्धसामग्री होती. म्हणूनच मुंबई बेट विकत घेण्यासाठी छत्रपती संभाजीराजांची इंग्रजांबरोबर अंतिम बोलणी झाली होती. परंतु पोर्तुगीज व जंजिरेकर सिद्दी यांनी व्यवहार होऊ दिला नाही. बालपरवेशी गृह, युद्धात हुतात्मा झालेल्या सैनिकांची मुले आणि निराधार विधवा यांचा सांभाळ करणारी सरकारी ठिकाणे सुरू केली. जगात अशी सोय करणारे संभाजीराजे पहिलेच राजे होते. शरीर संपत्ती जोपासण्यासाठी व्यायामशाळा व आखाडे चालू करून आर्थिक मदत दिली. जातीपेक्षा माती व वर्णापेक्षा इमानाला महत्त्व दिले. धर्मनिरपेक्ष राज्य केले. मंदिर, मस्जिद व चर्च बांधण्यासाठी आर्थिक तरतूद केली. सैन्यात अनेक मुस्लिम, ख्रिश्चन व इतर धर्मीय उच्च पदावर होते. जातीभेद मानला नाही. राजे कोणाच्याही पंक्तीला बसून जेवत असत. रायप्पा हा हरिजन संभाजीराजांचा खास दोस्त होता. छत्रपती संभाजी यांचे मूल्यमापन बघूया. छत्रपती संभाजीराजे यांच्या जाज्वल्य, स्वराज्यप्रेमाचे, प्रखर राष्ट्रनिष्ठेचे आणि राजकीय, सामाजिक, आर्थिक कार्याचे मूल्यमापन देश-विदेशीच्या विचारवंत, एतदेशीय राजकारणी आणि तत्कालीन शत्रुपक्ष यांनी खालीलप्रमाणे केले आहे. इंग्रज
संभाजीने स्वराज्यात स्थिरता आणली आहे. तो फार मेहनती व सावध आहे. संभाजीबाबत आपण पूर्णपणे जागरूक असले पाहिजे असं इंग्रजांना वाटायचं. संभाजीबद्दल जनतेत सैन्यात प्रेम आहे. हुशार माणसे मिळवण्याइतपत संभाजी हुशार आहे असं फ्रेंच सैन्याला वाटायचं. औरंगजेब स्वतः आलेला असतानाही संभाजी त्याच्या प्रदेशात चारही दिशांना लुटालूट करतो आहे. संभाजी हा बलाढ्य मोगल सेनेला क्षुद्र लेखतो असं निकोलाय मनुची यांना वाटायचे. माझ्या 4 नादान पोरांपैकी एक जरी या संभासारखा पराक्रमी असता तर मला या वयात युद्धभूमीवर यावे लागले नसते. या अल्लाह, ये मैं क्या देख रहा हूँ. पूरी दुनिया में ऐसा लाल पैदा नहीं होगा. बड़ी मुगल सल्तनत को एक ऐसा वारिस मिलता तो पूरी दुनिया में मोगल राज कर देता. अशा औरंगजेबाचे छत्रपती संभाजी राजांना प्रसिद्धीपत्र दिले होते. 1689 औरंगजेबाचा प्रस्ताव. उत्तरेकडील हवा तेवढा मुलूक घे आणि स्वराज्य मला दे, हा प्रस्ताव त्यांनी औरंगजेबाचा धुडकावला. संभाजी राजांनी स्वराज्याचा एकही किल्ला देणार नाही असे स्पष्टपणे सांगितले. छत्रपती संभाजी राजांच्या स्वराज्यात कोणत्याही स्त्रीची आबरू लुटली जात नव्हती, अवहेलना होत नव्हती, अगदी शत्रूच्या सुद्धा. हे औरंगजेबाच्या पत्नीनेच म्हणले आहे आणि औरंगजेबास बोध घेण्यास सांगितले. इंग्रज अधिकाऱ्यांनी व मोगल इतिहासकारांनी सुद्धा छत्रपती संभाजी राजांचे राजनीतिज्ञ व कर्तृत्वसंपन्न कुशल प्रशासक म्हणून कौतुक केले आहे. दुर्गादास राठोड म्हणजे प्रसिद्ध राजस्थानी सेनापती व राजकारणी असे म्हणतात की छत्रपती संभाजी राजांसारखा प्रजाहितदक्ष राजा मी संपूर्ण हिंदुस्थानात पाहिला नाही. ईश्वरदास नागर म्हणजे औरंगजेबाचे चरित्रकार यांनी निर्भीडपणा, स्वाभिमान, देशप्रेम, धैर्य व त्याग हे गुण छत्रपती संभाजी राजांकडून घ्यावे असे स्पष्टपणे सांगितले आहे. गागा भट्ट म्हणजे धार्मिक अभ्यासक यांनी लिहिलेला समनयन हा ग्रंथ संभाजी राजांना अर्पण केला होता. नेताजी सुभाषचंद्र बोस लिहितात की छत्रपती संभाजीराजे जर युरोपात जन्माला आले असते तर तेथील प्रत्येक घरात राजांचे सोन्याचे पुतळे उभे करून लोकांनी देशप्रेम जागृत ठेवले असते. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात, छत्रपती संभाजीराजे यांनी आपल्या अतुलनीय बलिदानाने छत्रपती शिवाजी महाराज यांची नैतिक व आध्यात्मिक संपत्ती अनेक पटीने उज्ज्वल व बलशाली केली आहे. समर्थ रामदासांनी छत्रपती संभाजीराजांच्या तडाखेबंद बहादुरीचे, यशस्वी युद्धनीतीचे व दूरदृष्टीच्या राजकारणाचे मुक्तपणे कौतुक केले होते. सरसेनापती हंबीरराव मोहिते म्हणजे राजारामांचे सख्खे मामा. रणांगणावरील संभाजीराजांचे तेज 1000 कडव्या शिपायांबरोबरीचे असते. रायगडाच्या सिंहासनावर संभाजीराजांसारखा देवाघरचा शिपाई राजा म्हणून आम्हाला हवा आहे असे सरसेनापती हंबीरराव मोहिते म्हणायचे. मराठी इतिहास संशोधक म्हणायचे, छत्रपती संभाजीराजे यांची अंतःशक्ती प्रबळ, प्रभावी, प्रसन्न व प्रखर होती. त्यांची ताकद, साहस, धाडस, बेडरपणा, चापल्य अचाट होते, तर बुद्धी ही सूर्याप्रमाणे तेजपुंज होती. छत्रपती संभाजीराजे यांचे दग्धभू धोरण रशियन हुकुमशहा स्टॅलिन याने दुसऱ्या महायुद्धात जर्मनी विरुद्ध वापरले. संभाजीराजेंबद्दल महत्त्वाचे आणि लक्षात ठेवण्याजोगे बघा. छत्रपती संभाजीराजे कैदेत असताना मिया खान या ज्येष्ठ सरदाराची संभाजीराजांना खूप मदत झाली. लोखंडी तप्त सळ्या राजांच्या डोळ्यात न घालता स्वतःच्या पोटात घातल्या. संभाजीराजे यांच्यावर त्यांची किती श्रद्धा, प्रेम आणि स्वामीनिष्ठा होती हे दिसून येते. स्वराज्यासाठी जगावे हे शिवबांकडून शिकावे, तर लढावे व मरावे कसे हे छत्रपती संभाजीराजांकडून शिकावे. वरील जीवनपट पाहिल्यानंतर छत्रपती संभाजीराजे हे व्यसनी किंवा विलासी किंवा आळशी नसून कमालीचे साहसी, प्रचंड आक्रमक, अतिशय बुद्धिमान व वाघासारखे शूर होते हे स्पष्ट दिसते. जर छत्रपती संभाजीराजे व्यसनी आणि विलासी असते तर शत्रूने केलेले विचित्र आणि अत्यंत वेदनादायी हलाहल त्यांनी सहन केले नसते आणि पराभव मान्य करून मोगलांचे मांडलिकत्व पत्करले असते. परंतु छत्रपती संभाजीराजे शेवटपर्यंत न झुकता ताठ मानेने तीव्र शिक्षा, मानहानी भोगत राहिले व स्वाभिमानाने मृत्यूला सामोरे गेले. छत्रपती संभाजीराजांनी तह करून औरंगजेबासमोर मस्तक झुकवले असते तर आयुष्यभर त्यांना चैनीत व तुलनेने सुखात राहता आले असते. राजविलासी जीवन जगता आले असते. सध्याच्या भाषेत लाईफ एन्जॉय केली असते.
प्रत्यक्ष लढाईला मैदानावर कमी जावे लागले असते आणि कुटुंबही सुरक्षित राहिले असते. संभाजीराजांचे काळाची मती कुंठित करणाऱ्या हौतात्म्य, मराठी शूर सैनिकांची चिवटपणे झुंज देण्याची रणझुंजार वृत्ती, हिंदू पदपादशाहीचा अभिमान आणि हे श्रींचे राज्य निर्माण करणाऱ्या कल्याणकारी जाणत्या शिवछत्रपतींवरील अढळ श्रद्धा यामुळे मराठी राज्यावर, महाराष्ट्रावर औरंगजेबास मोगल निशाण फडकवता आले नाही. अशा या महापराक्रमी, तेजस्वी व परमस्वाभिमानी प्रेरणासागर छत्रपती संभाजीराजांबद्दल शालेय इतिहासात इयत्ता 3री ते 10वीमध्ये कुठेही एक पूर्ण धडासुद्धा नाही. इयत्ता 7वीच्या इतिहासाच्या पुस्तकात फक्त 15 ओळी असा अत्यंत थोडक्यात साधा उल्लेख आहे. खरे देशप्रेम छत्रपती संभाजीराजांनी दाखवून दिले. तरुणात देशभक्ती, स्वाभिमान, त्याग, धाडस, प्रेरणा व राजकीय डावपेच रुजवण्यासाठी छत्रपती संभाजीराजांचे जीवन चरित्र आज सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे हीच काळाची गरज आहे. छत्रपती संभाजीराजे हे प्रेरणादायी चरित्र समाजापर्यंत, विशेषतः तरुणांना समजण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पुढील प्रयत्न करावे ही विनंती. महाराष्ट्र राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व शाळात 5वी इयत्तेच्या इतिहासाच्या पुस्तकात संपूर्ण शैक्षणिक वर्षात फक्त संभाजीराजांचे चरित्र शिकवावे याबाबत आपण पाठपुरावा करावा. इतर राज्यातील महान व्यक्ती म्हणजे टिपू सुलतान, गुरु नानक, राणी लक्ष्मीबाई, महाराणा प्रताप, पृथ्वीराज चव्हाण इत्यादी महाराष्ट्रातील शालेय अभ्यासात आहेत. त्याचप्रमाणे इतर राज्याच्या इतिहास अभ्यासात छत्रपती संभाजीराजांचे चरित्राचा समावेश करावे ही विनंती. याचबरोबर आपणही अशा महापराक्रमी छत्रपती संभाजीराजांचे महाचरित्र अधिक लोकांपर्यंत पोचवाल अशी मला अपेक्षा आहे. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.